विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत नाशिक वगळता 10 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे, तर 6 जागा महायुतीने आधीच बिनविरोध जिंकल्यात। भाजपने 11 पैकी 11 जागा जिंकल्या, तर शिवसेनेने 3 जागांवर विजय मिळवला। राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा जिंकता आल्या। नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते जिंकलेत। शिंदेंच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना मोठा धक्का बसलाय। 5 ठिकाणी मविया तर 4 ठिकाणी महायुतीच्या लोकप्रतिनिधींचं क्रॉस वोटिंग झाल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे अमरावतीत काँग्रेसच्या हर्षजित देशमुखांना 0 मतं पडली, तर धाराशिवमध्ये काँग्रेस उमेदवाराचं डिपॉझिटच जप्त झालंय। तर विधान परिषद निवडणुकीचा निकाल आपल्या समोर आलेला आहे। एकूण 17 जागा होत्या, ज्याच्यापैकी आधीच 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या। त्यामुळे आज 11 जागी नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। त्या 10 जागांवर 11 पैकी महायुती जिंकली आहे, तर एका ठिकाणी गोकुळ गीते जे बंडखोर उमेदवार होते त्यांनी विजय मिळवला। मी माझा फक्त प्रचार थांबविला होता। मी त्या निष्क्रिय उमेदवाराला पाठिंबा देऊ शकत नव्हतो। माझी पहिल्या दिवसापासूनची भूमिका स्पष्ट होती। पण त्या ठिकाणी महायुतीचे घटक म्हणून गणेश भाऊंनी त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं होतं। त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे का कॅम्पच्या ठिकाणी पण त्या ठिकाणी आमच्या वहिनी दीपाली गीते यांना त्यांनी बोलायला लावलं होतं की उमेदवाराला मतदान करा वगैरे। पण लोक स्वतःचे, मी सांगितलं होतं, लोकांचे स्वतःचे वैचारिक मतं असतात। पक्ष आदेश, व्हीप वगैरे या गोष्टी कोणी आजच्या काळात मानत नाही।